Hello, dear friends and my dear students. Welcome again on my channel. Today, we are going to learn about the new topic of 12th standard English textbook. And the name of the topic is the poem 2.4, Have You Earned Your Tomorrow? This poem is written by Edgar Guest. And in this poem, he has told us about the help what we can do to others, and he has inspired us by this poem for helping others, those who are coming on our way. So, before moving to the poem, we have to solve the icebreakers as usual. So let's move towards the icebreakers. But before moving forward, what we have to do is to like my videos, subscribe my channel, and please press the bell icon button so that you will receive all the notifications of my upcoming videos. I hope you are doing it very seriously. Thank you for doing it. And let's start with the icebreakers. Now see the very first activity that is given here, complete the following web. And what is given there? Different ways to help others. Now आपल्या आयुष्यामध्ये जे लोक असतात त्यांना आपण कशा प्रकारे मदत करू शकतो, असे कुठले कुठले वेगवेगळे ऑप्शन्स आहे की ज्या ऑप्शनमधून आपण लोकांना मदत करू शकतो. सो मग ते आपल्याला लिहायचे आहेत की आपण कोणाला कशी मदत करू शकतो. सो आपण पहिलं लिहू शकतो की हेल्प आवर फ्रेंड्स ऑर अँड रिलेटिव्स. पहिल्या ह्याच्यात लिहू आपण हेल्प आवर फ्रेंड्स अँड रिलेटिव्स. ओके, सो हे आपण पहिल्या बॉक्समध्ये लिहिलं. त्याच्यानंतर दुसऱ्या बॉक्समध्ये आपण लिहू शकतो खालच्या की हेल्पिंग टू हेल्प पुअर्स अँड नीडी. सो दिस इज द फर्स्ट वन. सेकंड वन इज हेल्प टू हेल्प पुअर्स मीन्स गरीब लोक, पुअर्स अँड नीडी. हे झालं सेकंड. त्यानंतर थर्ड काय आहे, इथे आपण लिहूया थर्ड, टू गिव्ह मॉरल सपोर्ट. मीन्स कोणी एखादं चांगलं काम करत आहे आणि त्याला आपण मदत करू शकत नाही, आपण ॲटलिस्ट आपण त्याला बूस्टअप करू शकतो, त्याला आपण इन्स्पायर करू शकतो किंवा त्याला आपण चिअरअप करू शकतो. सो त्याच्यासाठी आपण त्याला मॉरल सपोर्ट नक्कीच देऊ शकतो की तू हे काम कर. टू गिव्ह मॉरल सपोर्ट. हे झाले 3. ओके, आता नेक्स्ट आपण बघूया लास्ट वन, टू हेल्प आवर पेरेंट्स अँड ग्रँड पेरेंट्स. हे चौथ्या बॉक्समध्ये आपण लिहू शकतो, जे मी इकडे लिहितोय. ओके, सो ते तुम्ही 4 बॉक्समध्ये 4 लिहायचे आहेत. टू हेल्प आवर पेरेंट्स अँड ग्रँड पेरेंट्स. म्हणजे घरामध्ये जे आपले पालक लोक आहेत आणि आपले जे आजोबा आजी असतात, त्यांना बऱ्याच वेळेला आपल्या मदतीची गरज असते, पण ते आपल्याला सांगत नाही किंवा आपल्याशी ते त्या प्रकारे मदत मागत नाही. पण आपल्याला कळतं की त्यांना कधी चष्मा हवा आहे, त्यांना कधी काडी हवी आहे किंवा त्यांना कधी औषध घ्यायचं आहे. सो या छोट्या छोट्या मदतीसुद्धा आपण आपल्या पेरेंट्सला किंवा ग्रँड पेरेंट्सला करू शकतो. सो ह्या मदतीने पण पुढच्याची खूप मोठी हेल्प होऊ शकते. Okay, so this is the first activity of the poem, icebreakers, first icebreaker. Now let's move towards the second one. Discuss with your partner about the different idioms, proverbs related to word tomorrow. One is done for you. आता idioms and proverbs म्हणजे म्हणी किंवा वाक्प्रचार. ओके, फ्रेजेस, idioms and proverbs.
आणि कुठल्या वर्डशी रिलेटेड, तर टुमॉरो म्हणजे उद्या या शब्दाशी रिलेटेड असलेल्या म्हणी आपल्याला शोधून काढायच्या आहेत. सो एक त्यांनी दिलेली आहे, नेव्हर पुट ऑफ अंटिल टुमॉरो व्हॉट यू कॅन डू टुडे. सो या म्हणीचा अर्थ असा होतो की उद्या करण्यापेक्षा कुठलेही काम तुम्ही आत्ता करा, कुठलेही काम उद्यावर ढकलू नका. नेव्हर पुट ऑफ टुमॉरो, उद्यावर तुम्ही काम ढकलू नका. व्हॉट यू कॅन डू टुडे, जे काम तुम्ही आज करू शकता ते उद्यावर ढकलू नका. ओके, अशाच आपल्याला आता टुमॉरो हा शब्द असलेल्या 3 आणखी म्हणी आपल्याला लिहायच्या आहेत. सो त्या आपण लिहूया. त्याच अर्थाची आपण एक म्हण घेऊ शकतो की टुमॉरो, टुमॉरो. सेकंड म्हण, टुमॉरो नेव्हर कम्स. म्हणजेच काय, तर उद्या कधीही उगवत नाही, उद्या कधीही येत नाही, तर तुम्हाला आजच आजचं काम करायचं आहे. सो दॅट इज टुमॉरो नेव्हर कम्स. त्यानंतर सेकंड वन, लाईट टुमॉरो. थर्ड वन, लाईट टुमॉरो. मी अगदी तुम्हाला छोट्या छोट्या आणि समजतील अशा म्हणी देतोय. लाईट टुमॉरो विथ टुडे. टुडे, TODAY, टुडे. ओके, आता लाईट टुमॉरो विथ टुडे म्हणजे काय, की उद्याच्या ऐवजी आज हा तुम्ही उजळून काढा. म्हणजे तुमचं काम जे आहे ते आजच करा, म्हणजे तुमचा दिवस कसा जाईल, तर चमकेल तुमचा दिवस किंवा तुमचं काम होईल जर तुम्ही उद्याचं काम आज केलं तर. सो दॅट इज लाईट टुमॉरो विथ टुडे. आणि त्याच्यानंतर लास्ट म्हण आपण बघूया, टुमॉरो इज अ थीफ ऑफ प्लेजर. टुमॉरो, ह्या सगळ्या म्हणी तुम्हाला लिहायच्या आहेत. टुमॉरो इज अ थीफ ऑफ प्लेजर. म्हणजे थीफ ऑफ प्लेजर म्हणजे हा जो उद्या आहे हा आपल्याला कधीही काम करू देत नाही. ओके, थीफ ऑफ प्लेजर म्हणजे आपला आनंद चोरून घेणारा आहे हा टुमॉरो. तो आपल्याला कधीही आनंद देत नाही, कारण आपण म्हटलं की हे काम मी उद्या करतो, तर उद्या ते काम होत नसल्यामुळे आपल्याला आपला जो आनंद असतो त्या कामातला तो निघून जातो. त्याच्यामुळे टुमॉरो इज अ थीफ ऑफ प्लेजर. आपला आनंद चोरणारा कोण आहे, तर टुमॉरो. म्हणून कधीही टुमॉरोवर विश्वास ठेवू नका, आजच ते काम करा. ओके, सो सेकंड ॲक्टिव्हिटी आपण क्लिअर केलेली आहे, कंप्लीट केलेली आहे. आता त्यातली दुसरी ॲक्टिव्हिटी काय आहे, वेन यू मेक युअर फ्युचर प्लॅन्स यू थिंक ऑफ. एक ऑप्शन त्यांनी दिलेला आहे, करिअर. सो वेन यू मेक युअर फ्युचर प्लॅन्स, आता आपण सगळे 12वीत आहोत. सो 12वीत असताना आपण आपलं भविष्य किंवा भविष्यात आपण काय करणार हा सगळा विचार करत असतो. मग हा विचार करत असताना कुठल्या कुठल्या गोष्टींचा आपण विचार करतो त्याच्यामध्ये, की ज्याच्यामधून आपल्याला आनंद मिळेल. सो वेन यू मेक युअर फ्युचर प्लॅन्स यू थिंक ऑफ. भविष्याचा विचार करत असताना तुम्ही कोणकोणत्या गोष्टीचा विचार करता, तर त्यांनी एका गोष्टीचा विचार करतो असं दिलेलं आहे, दॅट इज करिअर. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं काय, तर करिअर म्हणजे मी काय करून पैसा मिळवू शकेन, कुठलं काम करून, कुठला जॉब करून. सो ते सगळ्यात महत्त्वाचं आहे फ्युचरसाठी. त्याच्यानंतर सेकंडली आपण म्हणू की फ्युचरचा विचार करत असताना माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे फॅमिली. बरोबर. सो फॅमिली इज ऑल्सो इम्पॉर्टंट इन आवर फ्युचर प्लॅन्स. त्यानंतर तिसरं आहे, आपण समजूया चॉईस. म्हणजे आपला जो काही आनंद आहे तर तो कशात आहे, तर आपल्या चॉईसमध्ये. बरोबर. आपली जी आवड निवड आहे त्याला आपण म्हटलेलं आहे चॉईस. म्हणजे मी फ्युचर प्लॅनमध्ये काय प्लॅन करेन, तर माझ्या आवडीनिवडी ज्या आहेत त्या मी सांभाळेन. म्हणून तिथे आपण गेलाय चॉईस. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, शेवटचं जरी असलं तरी सगळ्यात महत्त्वाचं, दॅट इज सॅटिस्फॅक्शन. म्हणजे मी असं काहीतरी बघीन माझ्या फ्युचरमध्ये की ज्याच्यातून मला काय मिळायला पाहिजे, तर समाधान. सो समाधान जर मिळत असेल तुम्हाला, सॅटिस्फॅक्शन, तर बाकी तुम्हाला कशाचीही गरज उरणार नाही.
सो आपण नेहमी फ्युचर प्लॅन करत असताना आपल्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या काय केल्या पाहिजे, लिस्ट केल्या पाहिजे, त्याची यादी बनवली पाहिजे. म्हणजे मला माझ्या भविष्यामध्ये काय काय हवं आहे माझ्या आयुष्यात हे आपल्याला ठरवता येईल. ओके, सो हे पण आपण कंप्लीट केलेलं आहे. त्यानंतर लास्ट ॲक्टिव्हिटी त्यांनी दिलेली आहे बघा, प्लॅन युअर टुमॉरो बाय कम्प्लिटिंग द टेबल गिव्हन बिलो. आता प्लॅन युअर टुमॉरो म्हणजे आता त्यांनी 3 हे दिलेले आहेत रकाने किंवा टॉपिक्स. एक दिला आहे पहिला एक्झामिनेशन, दुसरा दिला आहे कॉलेज फंक्शन आणि तिसरा दिला आहे फंक्शन ऑफ ॲट युअर होम. ओके, फंक्शन ॲट युअर होम. सो या 3 मध्ये तुम्ही टुमॉरो कसा प्लॅन कराल, उद्या कसा प्लॅन कराल. तर जर सपोज एक्झामिनेशनशी रिलेटेड आपल्याला उद्या प्लॅन करायचं आहे की उद्या मी काय काय करेन किंवा पेपरच्या आधी मी काय काय करेन, उद्या आपला पेपर आहे, मग त्याच्यासाठी मी काय काय प्लॅन करेन ते आपल्याला इथे एक्झामिनेशनच्या खाली मेन्शन करायचं आहे. सो जेव्हा उद्या पेपर असतो तेव्हा आपण काय करतो, तर पहिल्या याच्यामध्ये आपण लिहू शकतो लर्न डिफिकल्ट टॉपिक्स. आपण सगळ्यात पहिले काय करतो, कारण आपला आधी अभ्यास झालेला असतो आणि वेळेवर आपण काय करतो, तर लर्न डिफिकल्ट टॉपिक्स. फक्त जे हार्ड टॉपिक्स आहेत ते आपण वाचायला घेतो. मग पहिले लिहूया आपण लर्न डिफिकल्ट टॉपिक्स. ठीक आहे, हा झाला एक्झामिनेशनचा पहिला मुद्दा. त्याच्यानंतर दुसरा आपण काय प्लॅन करतो, लर्न डिफिकल्ट टॉपिक्स झाल्यानंतर कुठल्याही प्रश्नाचे मेन पॉइंट्स आपण वाचतो. त्या मग आपण इथे इनलिस्ट करू शकतो की रीड मेन पॉइंट्स. सेकंड, रीड मेन पॉइंट्स म्हणजे एखाद्या प्रश्नामध्ये काय असतात, मुद्दे असतात. मग ते मुद्दे फक्त आपण वाचतो, पूर्ण प्रश्न उत्तर वाचत नाही आपण, कारण उत्तराचा अभ्यास आपल्याला झाला असतो. फक्त ते मुद्दे लक्षात राहण्यासाठी आपण मेन पॉइंट्स वाचतो. मग आदल्या दिवशी आपण हे 2 काम पहिले करतो की डिफिकल्ट टॉपिक्स वाचतो आणि मेन मुद्दे वाचतो, उत्तराचे मेन मुद्दे. आणि तिसरी यांनी दिलेली आहे दॅट इज रिव्हिजन. ओके, सो अशा 3 गोष्टी आपण पेपरच्या आदल्या दिवशी करतो. त्यानंतर सेकंड दिलाय की कॉलेज फंक्शन. सपोज तुमच्या कॉलेजमध्ये एखादं फंक्शन आहे आणि त्या फंक्शनचं प्रिपरेशन तुम्हाला करायचं आहे, उद्या कॉलेज फंक्शन आहे, तर तुम्ही काय काय कराल. सो पहिलं त्यांनी दिलेलं आहे की प्रिपेअरिंग द लिस्ट ऑफ ड्युटीज. म्हणजे मला काय काय करायचं आहे त्या कार्यक्रमामध्ये हे आधी मी एका कागदावर लिहेन. ओके, त्यानंतर सेकंड काय करेन मी, तर डिस्ट्रीब्युटिंग ड्युटीज, DISTRIBUTING, डिस्ट्रीब्युटिंग ड्युटीज. ओके, म्हणजे मी प्रत्येकाकडे काही ड्युटी देईल, त्यांना करण्यासाठी काही काम देईल. ओके, त्यानंतर तिसरं आपण लिहू शकतो की त्या कार्यक्रमाला जो येणारा खर्च आहे त्याचा सगळा रेकॉर्ड आपण ठेवतो, बरोबर. म्हणून मग कीप रेकॉर्ड ऑफ द बजेट. जो काही खर्च बजेट त्या कार्यक्रमाचा आहे, BUDGET, बजेट. ओके, सो त्या कार्यक्रमाचा जो काही बजेट आहे तो आपण एका कागदावर लिहून घेत असतो, बरोबर. सो हे आपण कॉलेज फंक्शनसाठी करतो. त्याच्यानंतर तिसरं आहे फंक्शन ॲट युअर होम. आता तुमच्याकडे जर फंक्शन आहे तर पहिले तुम्ही काय करता, तर दॅट इज क्लिनिंग द हाऊस. आपल्या घराची साफसफाई आपण करतो, कारण आपल्याकडे पाहुणे येणार असतात. म्हणून आपण आपलं घर चांगलं दिसावं म्हणून आपण काय, तर क्लिनिंग आवर हाऊस. ओके, त्यानंतर आपण काय करतो किंवा काय करायला पाहिजे आपण प्लॅन करताना, तर त्याच्यामध्ये आपण लिहू शकतो गिव्हिंग इन्व्हिटेशन्स, बरोबर. हे फंक्शन आपल्या घरच्या फंक्शनमध्ये लिहायचं आहे, गिव्हिंग इन्व्हिटेशन्स म्हणजे कार्ड वाटणे, पत्रिका, इन्व्हिटेशन्स. ओके, लोकांना बोलवण्यासाठी आपण काय करतो, इन्व्हिटेशन त्यांना देतो. आणि त्याच्यानंतर तिसरं आपण सेम रिपीट करू शकतो जे आपण कॉलेज फंक्शनमध्ये लिहिलं होतं तिसरं, की कुठल्याही गोष्टीचा रेकॉर्ड ठेवणे.
तर हे आपण इथेच रिपीट करू शकतो सेम. ओके. कीप रेकॉर्ड ऑफ द बजेट, हेच आपण दोन्ही याला करू शकतो. किंवा तुम्हाला जर दुसरं कुठलं एखादं सुचत असेल तर ते तुम्ही इथे लिहू शकता. ओके. सो आपण आता आईस ब्रेकर्स जे आहे हे सगळे कंप्लीट केलेले आहेत. त्यानंतर आता आपल्याला ऑथर्स या कवितेचा जो लेखक आहे एडगर गेस्ट याच्या इंट्रोडक्शनकडे आपल्याला वळायचं आहे. आता आपण बघूया की एडगर गेस्ट यांनी ही जी कविता लिहिली आहे, हॅव यू अर्नड युअर टुमॉरो. सो ही कविता लिहिण्यामागचा त्यांचा उद्देश काय होता. ओके. सो लेट अस गो टुवर्ड्स द इंट्रोडक्शन ऑफ द ऑथर. एडगर गेस्ट 1881 to 1959 was born in England and was brought to the United States when he was 10 years old. ओके. सो इंग्लंडमध्ये त्यांचा जन्म झालेला आणि अमेरिकेमध्ये युनायटेड स्टेट्समध्ये जेव्हा ते 10 वर्षाचे होते तेव्हा त्यांना पॅरेंट्ससोबत आणण्यात आलं. ही बिगॅन हिज रायटिंग करिअर in 1895. ओके. मीन्स ही वॉज 14 ओनली. 14 वर्षाचे असताना त्यांनी त्यांचं लिखाणातलं करिअर जे आहे ते सुरू केलं. एडगर गेस्ट इज नोन ॲज पीपल्स पोएट. पीपल्स पोएट म्हणजे लोकांचे कवी, लोककवी. का बरं? फॉर हिज सिम्पल स्टाईल अँड ऑप्टिमिस्टिक टोन ऑफ रायटिंग. कशामुळे त्यांना लोककवी म्हणत होते? तर त्यांची जी लिखाणाची शैली होती ती खूप सिंपल होती, सगळ्यांना समजेल अशी, आणि ऑप्टिमिस्टिक टोन. ऑप्टिमिस्टिक म्हणजे सकारात्मक, पॉझिटिव्ह. त्यांच्या लिहिण्यामध्ये एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा होती किंवा पॉझिटिव्हिटी आपल्याला दिसून येत होती. म्हणून त्यांना लोककवी असं म्हटलं जात होतं. गेस्ट इज अन अमेरिकन रायटर ऑफ न्यूजपेपर अँड मॅगझिन्स. ओके. सो ते न्यूजपेपरमधनं पण लिहायचे आणि मॅगझिन्समधनं पण लिहायचे, अमेरिकन मॅगझिन्स आणि न्यूजपेपर. आता ही पोएम काय आहे, हॅव यू अर्नड युअर टुमॉरो, या पोएममध्ये काय सांगितलं गेलेलं आहे हे यांनी या खालच्या पॅरेग्राफमध्ये दिलेलं आहे. दिस इज अन इन्स्पिरेशनल पोएम. इन्स्पिरेशनल म्हणजे आपल्याला प्रेरणा देणारी पोएम आहे, प्रोत्साहित करणारी पोएम आहे. इन दिस पोएम द स्पीकर इज आस्किंग द रीडर्स वेदर दे हॅव डन एनिथिंग टू इम्प्रूव्ह द लाईफ ऑफ अनदर ह्युमन बीइंग ऑर नॉट. म्हणजे आपल्याला ते प्रश्न विचारतायत. ऑथर जो आहे, कवी जो आहे, तो आपल्याला प्रश्न विचारतो आहे की तुम्ही लोकांसाठी काही केलेलं आहे का. म्हणजे तुमचं आयुष्य सुधारण्यासाठी तुम्ही लोकांचं भलं केलेलं आहे का. जर तुम्ही लोकांचं भलं केलं असेल तरच तुमचा लाईफ जे आहे ते चांगलं होऊ शकतं. म्हणजे तुम्ही जर लोकांचं चांगलं कराल तर तुमचं चांगलं होईल, अशा विचारांचे ते होते. इट इज अप टू यू वेदर यू विल हॅव अ बेटर फ्युचर ऑर नॉट. म्हणजे आपल्याला ठरवायचं आहे, आपल्यावर अवलंबून आहे की आपलं फ्युचर कसं असेल. जर आपण भूतकाळामध्ये कोणाचीही मदत केली नसेल तर डेफिनेटली आपलं फ्युचर हे चांगलं राहणार नाही. आणि जर आपण आधी सगळ्यांची मदत केली असेल, सगळ्यांना हेल्प करत असू, तर नक्कीच भविष्यामध्येही लोक आपल्या कामी येतील आणि आपलं कुठलंही काम अडणार नाही. आणि काम न अडल्यामुळे आपल्याला यश संपादन होईल किंवा यश मिळेल. बरोबर. त्याच्यामुळे लेखकाचं असं मानणं आहे की जर तुम्ही दुसऱ्यांची मदत कराल तर तुम्ही स्वतः आयुष्यामध्ये पुढे जाऊ शकाल. देअरफॉर वन शुड कन्सिडर वन्स ॲक्शन अँड डीड्स केअरफुली. ओके. म्हणजे आपण काय करतो, आपण कुठले कर्म करतो. डीड म्हणजे कृत्य, आपण काय कर्म करतो. सो डीड म्हणजे कर्म. सो आपले जे कर्म आहेत, आपले जे कृत्य आहेत ते कसे असले पाहिजे. वन्स ॲक्शन म्हणजे आपण जे करतो तर ते कसे असले पाहिजे, केअरफुली आपण ते केले पाहिजे. म्हणजे आपल्या कुठल्याही कामातून लोकांचं मन दुखावल्या जायला नको किंवा लोकांची मदत व्हायला पाहिजे किंवा लोकांचं नुकसान व्हायला नको. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्याला कुठलंही कार्य करायचं आहे.
अँड प्लॅन अकॉर्डिंगली फॉर अ बेटर फ्युचर. आणि हे जर तुम्ही केलं तरच तुमचं फ्युचर जे आहे ते कसं होईल, बेटर होईल. ओके. म्हणजे तुम्ही जर तुमचे कार्य केअरफुली करत राहिले, सगळ्या गोष्टींचा विचार करून, तरच तुमचं फ्युचर काय होईल, बेटर फ्युचर होईल. अदरवाईज तुम्ही आयुष्यामध्ये चांगलं घडू शकणार नाही. तुमचं फ्युचर, तुमचं करिअर हे चांगलं होऊ शकणार नाही जर तुम्ही कोणाची मदत करत नसाल तर. सो ही खूप सुंदर पोएम आहे आणि या पोएममध्ये कवीनी आपल्याला सगळे प्रश्न विचारले आहेत, की आपण कोणाला आनंदी ठेवू शकलो का आत्तापर्यंत? आपण कोणाची मदत केली आहे का? आपण कोणाशी नीट बोललेलो आहे का? आपण कोणाला प्रोत्साहित केलेलं आहे का? सो या सगळ्या प्रश्नांमधून त्यांनी आपल्याला काय केलेलं आहे? शहाणं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की ही पोएम बघणार आहोत. तोपर्यंत आपल्याला पोएमसाठी वाट बघायची आहे. अँड I hope that you will really enjoy this poem. Okay, so do listen to my next video, the explanation of the poem. Have you earned your tomorrow? And don't forget to subscribe my channel. Okay, thank you and have a nice day. Thank you so much.